आप देख रहे हैं ये जनता की आवाज लाइव न्यूज चैनल। इसी तरीके से आप चैनल को देखते रहिए। लायक सरप्राईज शेअर कमेंट। उदगीर भुयारी गटार योजनेच्या कामावरून आंदोलन चिघळले। 16 दिवसांपासून उपोषण, आता सरण रचो आंदोलन। उदगीर शहरातील भुयारी गटार योजनेच्या निकृष्ट दर्जाच्या कामाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। या कामाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी करत युथ पॅथरच्या वतीने 4 ऑगस्टपासून आमरण उपोषण सुरू आहे। मात्र आंदोलनाला 20 ऑगस्टपर्यंतही नगरपरिषद प्रशासनाकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे। भुयारी गटार योजनेतील काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप करत युथ पॅथरने यापूर्वीही नगरपरिषद प्रशासनाकडे तक्रारी केल्या होत्या। जुलै 20 रोजी उदगीर नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे तक्रार अर्ज देऊन कामाची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली होती। कामाची पाहणी करून पंचनामा करावा आणि दोषींवर योग्य ती कारवाई करावी अशी आंदोलकांची मागणी आहे। मात्र या मागण्यांकडे प्रशासन गांभीर्याने पाहत नसल्याचा आरोप करत आंदोलन अधिक तीव्र करण्यात आले। 4 ऑगस्टपासून आमरण उपोषण सुरू झाले। उपोषणाच्या काळात प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलने करण्यात आली। त्याचाच एक भाग म्हणून यापूर्वी हलक्या वाजवून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला होता। मात्र तरीही ठोस कार्यवाही होत नसल्याने आंदोलकांमध्ये नाराजी वाढत गेली। यानंतर ऑगस्ट 15 रोजी आंदोलनाने गंभीर वळण घेतले। उपोषणकर्ते सुनील शिवराज कांबळे यांनी पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला। या घटनेनंतर पोलिसांनी हस्तक्षेप करत त्यांना ताब्यात घेतले। या घटनेमुळे भुयारी गटार योजनेच्या कामाचा प्रश्न आणि प्रशासनाच्या भूमिकेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले। आत्मदहनाच्या प्रयत्नानंतरही प्रशासनाकडून ठोस दखल घेतली जात नसल्याचा आंदोलकांचा आरोप आहे। त्यामुळे आता ऑगस्ट 20 रोजी उपोषणकर्त्यांनी सरण रचो आंदोलन सुरू केले आहे। प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलनाची तीव्रता वाढवण्यात आली असून भुयारी गटार योजनेच्या कामाची चौकशी आणि दोषींवर कारवाई होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याची भूमिका आंदोलकांनी घेतली आहे। दरम्यान या आंदोलनाला विविध स्तरातून पाठिंबाही मिळत आहे। बालाजी हिरामण गडकर यांनी उपोषणस्थळी भेट देत आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला होता। प्रशासनाने उपोषणकर्त्यांच्या मागण्यांकडे गांभीर्याने पाहून तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी त्यांनी केली होती। आंदोलकांचा मुख्य सवाल मात्र एकच आहे, भुयारी गटार योजनेचे काम नेमके कोणत्या दर्जानुसार करण्यात आले, कामाची प्रत्यक्ष पाहणी झाली का, काम निकृष्ट असल्याच्या तक्रारींची चौकशी का होत नाही आणि जर कामात त्रुटी आढळल्या तर त्याची जबाबदारी कोणाची। या संपूर्ण प्रकरणात नगरपरिषद प्रशासनाची अधिकृत भूमिका काय आहे, संबंधित कंत्राटदाराने काम कोणत्या तांत्रिक निकषानुसार केले आणि आतापर्यंत झालेल्या तक्रारींवर प्रशासनाने कोणती कार्यवाही केली हे स्पष्ट होणेही तितकेच महत्त्वाचे आहे। दरम्यान आंदोलकांकडून करण्यात येणारे आरोप हे त्यांच्या भूमिकेवर आधारित असून संबंधित नगरपरिषद प्रशासन आणि कंत्राटदारांची अधिकृत बाजू समोर आल्यानंतरच या आरोपांची वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे। मात्र 4 ऑगस्टपासून सुरू असलेले आमरण उपोषण, 15 ऑगस्टचा आत्मदहनाचा प्रयत्न, प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी केलेले विविध आंदोलन आणि आता 20 ऑगस्टपासून सुरू झालेले सरण रचो आंदोलन यामुळे उदगीरच्या भुयारी गटार योजनेचा प्रश्न चांगलाच तापला आहे। आता प्रशासन या आंदोलनाची किती गांभीर्याने दखल घेते, भुयारी गटार योजनेच्या कामाची प्रत्यक्ष चौकशी होते का आणि आंदोलकांच्या मागण्यांवर ठोस निर्णय घेतला जातो का, याकडे उदगीरकरांचे लक्ष लागले आहे। आज इथं तुम्ही उदगीर नगर परिषद नगर परिषदचे मुख्य अधिकारी प्रशासनाला इथं केलेलं आहे, पाठी लावून सरण रचलेलं आहे। कशाबद्दल रचलेलं आहे? आज आम्ही उपोषणाचा 15वा दिवस असून प्रशासनानं कुठलीही कारवाई केलेली नाही। आम्ही दिनांक 4/8/2026 रोजीपासून ते 10 दिवस आमरण उपोषण केलो आहे। तरी प्रशासनानं आमरण उपोषण करत असताना सुद्धा कुठलीही कारवाई केलेली नाही आणि नंतर आम्ही या प्रशासनाला कंटाळून कार्यालयीन टाइम आमचे आंदोलन विविध प्रकारचे सुरू आहे। आज आम्ही हे सरण रचण्याचं कारण की प्रशासन जिवंत आहे की मेलेला आहे हेच काही कळत नाही। याकरता आम्ही आज प्रशासनाचं सरण रचून आंदोलन करत आहे आणि जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होत नाही, जोपर्यंत इंजिनियर सुनील कटके आणि गुत्तेदारावर कारवाई होत नाही, तोपर्यंत आमचे आंदोलन चालू राहील। विविध प्रकारचे आंदोलन करण्यात येईल हे प्रशासनाने नोंद घ्यावी। इंजिनियरचं नाव आहे त्यात समावेश। इंजिनियरनं येडेन माकडे बिल काढून आपल्या तिजोऱ्या भरून ते काही दिवसासाठी सुट्टीवर गेलेले आहेत।
तात्काळ त्यांना तालुका बदली करण्यात यावी आणि त्यांची खाते न्याय चौकशी करण्यात यावी, या मागणीसाठी आम्ही उपोषण करत आहोत. तर एवढं करून जर आपल्याला काही समाधान झालं नाही तर पुढचं तुम्ही काय करणार? आमचं पुढील आंदोलन असंच विविध प्रकारे चालूच राहील, हे प्रशासनाने नोंद घ्यावे. कारवाई करा, कारवाई करा, संबंधितावर कारवाई करा. कारवाई करा, कारवाई करा. संबंधितावर कारवाई